चला तर मंडळी, या डब्यामध्ये आहे तरी काय खमंग कुरकुरीत बघूया। 1 वाटी बारीक रवा, 2 चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर साधं कच्चं तेल घालून सर्व साहित्य एकजीव करायचं। थोडंसं पाणी घालून मऊसूत चपातीच्या कणकेसारखी कणिक भिजवून झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवायची। 1 वाटी गावठी तीळ घेतले, खमंग चटचट उडेपर्यंत मंद आचेवर भाजून गार करायचे। सारख्या वाटीने अर्धी वाटी खोबरं सुद्धा तांबूस रंगावर भाजून गार करून घ्यायचं। काजू बदाम बेदाण्यांचे कापही थोडेसे परतून गार करायचे। सारख्या वाटीने 1 वाटी बारीक चिरलेला साधा गूळ घेतला, मिक्सरच्या भांड्यात काढायचं। तीळ आणि खोबरं गार झाल्यानंतर ते सुद्धा यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर रवाळ असं वाटून घ्यायचं। त्यामध्ये भाजलेले काजू बदाम घालून एकजीव करायचं। रव्याची कणिकही छान मुरली आहे, लागेल तितका गोळा काढून बाकीची झाकून ठेवायची। सुका मैदा लावून पातळसर पारी लाटायची। पारी लाटल्यानंतर करंजीच्या साच्यामध्ये पारी ठेवायची, त्यामध्ये सारण भरायचं। कडेला पाण्याचा बोट लावून नेहमीची करंजी करतो तशी बंद करायची। सगळ्या करंज्या कापडाखाली झाकून ठेवायच्या। चांगल्या गरम तेलात मध्यम आचेवर तिळगुळाची करंजी तळून घ्यायची। नक्की बनवा।